Hello and good morning to all my dear students. Welcome to our second online lecture. In this lecture we will see about the crystal structure. Okay. तर बघून घेऊ आपण क्रिस्टल स्ट्रक्चर काय. ओके. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय? क्रिस्टल इज डिस्क्राइब इन टू टर्म्स. बरं, याच्या आधी समजून घ्या क्रिस्टल म्हणजे काय. जो सगळ्यांच्या मनात डाऊट आहे, क्रिस्टल म्हणजे काय, सॉलिड म्हणजे काय आणि पार्टिकल म्हणजे चला. समजा एक्झाम्पल, तुम्ही शुगर घेतली, साखर घेतली, ठीक आहे. आता साखर हे दाणेदार राहते, हे सगळ्यांनाच माहिती. ते जर साखरेचे जे दाणे आहेत, त्या समजा एखादा दाणा घेतला, त्याला आपण म्हणू क्रिस्टल. आणि त्या क्रिस्टलमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते झाले त्या सॉलिडचे, त्या क्रिस्टलचे पार्टिकल्स. बघा कसं आहे. समजा आपण शुगर घेतली, समजा साखर, शुगर. आता याच्यामध्ये असे दाणे तर राहणार शुगरमध्ये नाही, आपण पाहतो दाणे राहतो. समजा त्यातला एक दाणा घेतला आपण, त्याला आपण समजा मोठं करून बघू किंवा मोठं रूप कसं बघू त्या दाण्याचं. हा दाणा समजू. आता हा झाला क्रिस्टल. साखरेचा एक दाणा समजून घ्या, तो आहे क्रिस्टल. त्या क्रिस्टलमध्ये असतात पार्टिकल्स. हा डाऊट पहिले क्लिअर करून टाका. सॉलिड म्हणजे काय, क्रिस्टल म्हणजे काय, पार्टिकल काय. तर आपण बघणार आहोत क्रिस्टल आणि पार्टिकल यांनी, त्यानुसार डिपेंड असते सॉलिड. लक्षात ठेवा, पार्टिकल कसा अरेंज झाला त्यानुसार असते क्रिस्टल, आणि क्रिस्टल कसा आहे त्यानुसार असतो तो सॉलिड. ठीक आहे, ते समजून घ्या. तर क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय. क्रिस्टल इज डिस्क्राइब इन टू टर्म्स. क्रिस्टलला समजून घ्यायचं असेल तर दोन टर्म महत्त्वाचे आहेत. पहिली आहे लॅटिस, दुसरी आहे बेसिस. ठीक आहे. लॅटिस म्हणजे काय आणि बेसिस म्हणजे काय, सिंपल भाषेत समजून घ्या. लॅटिस म्हणजे जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शनल ॲरे म्हणजे लाईन्स. हां, म्हणजे जॉमेट्रिकल अरेंजमेंट, त्यांची काही ना काही विशिष्ट अरेंजमेंट आहे. कशाची, पॉईंट्सची. कशा, 3 डायमेन्शनल काय आणि कोणत्याच्या फॉर्ममध्ये, ॲरे म्हणजे लाईन्स. दुसरा आहे बेसिस, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल दॅट आर अटॅच टू लॅटिस पॉईंट. म्हणजे लॅटिस पॉईंटच्या विशिष्ट एखाद्या पॉईंटवर जो कोणता पार्टिकल बसून त्याला बेसिस म्हणतो. समजून घ्या. आपण समजा मी इथे पॉईंट्स काढले विशिष्ट अंतरावर, समजून ते डिझाईनसाठी, आणि याला आपण म्हणू लॅटिस. हा एक लॅटिस पॉईंट आहे, हा एक लॅटिस पॉईंट आहे, म्हणजे विशिष्ट जागा. आणि त्याच्यावर तुम्हाला पार्टिकल्स ठेवायचे आहे. समजा हे पार्टिकल्स आणि मला असे खूप सारे पार्टिकल्स अरेंज करायचे आहे समजा. तर अरेंज कुठं करावं तो झाला लॅटिस. समजा एखादा खिळा ठोकल्यानंतर आपण त्याच्यावर एखादी गोष्ट लावतो, तो खिळा जिथं ती गोष्ट ठेवायची आहे, खिळा म्हणजे त्याला सरळ लॅटिस, आणि कोणती गोष्ट ठेवायची ते तुम्हाला बेसिस. म्हणजे हा पार्टिकल इथे ठेवायचा, म्हणजे हा पार्टिकल सरळ झाला बेसिस, आणि कुठं ठेवायचं तर पॉईंट हा लॅटिस. म्हणजे आपण समजा असे पार्टिकल घेतले आणि ठीक आहे, त्याचे हा. आता हे समजून घ्या की क्रिस्टल स्ट्रक्चर समजण्यासाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, हा झाला तुमचा क्रिस्टल स्ट्रक्चर, लॅटिस आणि बेसिस. यानंतरचा पॉईंट आहे युनिट सेल म्हणजे काय. ठीक आहे, सगळ्या म्हणजे नोन आहे युनिट सेल. मी सगळ्यात जास्त चाललेले डेफिनेशन आपण म्हणू, अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल सॉलिड. म्हणजे क्रिस्टल सॉलिड याचा अर्थ काय. स्मॉलेस्ट, छोटीशी, रिपीट होणारी स्ट्रक्चरल युनिट म्हणजे काही ना काही असं त्याचं स्ट्रक्चर राहील. कशाचं, क्रिस्टल आणि सॉलिडचं. आता आपण बघितलं हा क्रिस्टल आहे, बघा युनिट सेल काढायचा आहे मला. म्हणजे पॉईंट एक, दुसरा समजून घ्या थोडा ड्रॉइंगचा. यातला एक कोणताही घ्या, तो झाला युनिट सेल. हा झाला युनिट सेल. अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. छोटासा युनिट. जसं आपण समजून घ्या, एक भिंत बांधायची आहे तुम्हाला, आणि ते भिंत बांधण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, विटा. बरोबर, म्हणजे ते एक वीट म्हणजे युनिट सेल. अशा विटा अरेंज करत चला, तुम्हाला भिंत भेटत म्हणजे क्रिस्टल. समजून घ्या एक समज. मग ह्या युनिट सेलचे प्रकार असतात. ह्या युनिट सेलचे 4 प्रकार आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ द युनिट सेल. फर्स्ट इज अ सिंपल ऑर प्रिमेटिव्ह. सिंपललाच प्रिमेटिव्ह म्हणतात, हे लक्षात ठेवा.
दुसरा आहे BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूब, थर्ड आहे FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्यूब आणि लास्ट आहे बेस सेंटर. ठीक आहे, असे 4 प्रकार असतात. मी समजून सांगतो. हां, आता तुम्हाला हे समजण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकमधल्या 12वीच्या बोर्डाच्या 12वीच्या मंडळात दिलेलं जे टेक्स्टबुक आहे, जे गव्हर्नमेंट बुक आहे, त्या बुकमध्ये तुम्ही डायग्राम बघा. कारण डायग्राम 3 डायमेन्शनल डायग्राम बोर्डवर काढणं थोडं कठीण होतं, त्याला कम्प्युटर ग्राफिक्स 3D ग्राफिक्स पाहिजे. तर तुम्ही आपण डायग्राम्स पुस्तकामध्ये बघून घ्या, मग तुम्हाला समजेल. सिम्पल म्हणजेच प्रिमेटिव्ह, BCC बॉडी सेंटर, FCC फेस सेंटर, बेस सेंटर, हे 4 प्रकार, हे समजून. यानंतर आपण क्रिस्टल सिस्टम. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर होतं. आम्हाला युनिट सेल समजला, युनिट सेलचे टाईप समजले, सगळं समजलं. मग क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय आता? ठीक आहे, आता बघा. अकॉर्डिंग टू द ब्राव्हाइस हे फ्रेंच मॅथमॅटिशियन. अकॉर्डिंग टू द ब्राव्हाइस a lattice point can be arranged in 14 different types. म्हणजे ब्राव्हाइसनुसार लॅटिस पॉईंट म्हणजे लॅटिस म्हणजे जे पॉईंट्स होते ना आपण त्याचे पॉईंट्स त्यानुसार त्याच्यावर बेसिस म्हणजे पार्टिकल होतं. लॅटिस पॉईंट कॅन बी अरेंज इन 14 डिफरंट टाईप्स. म्हणजे 14 वेगवेगळ्या वेळेला तुम्ही लॅटिस पॉईंट अरेंज करू शकता. म्हणजे सरळ सरळ तुमचा क्रिस्टल स्ट्रक्चर सुद्धा बदलू शकते. म्हणजे सरळ सरळ समजून घ्या, युनिट सेलची अरेंजमेंट वेगळ्या वेगळी होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे म्हणूनच म्हटलं मी लिहिलं इथं 14 ब्राव्हाइस लॅटिस पॉईंट इज कॉल्ड एज 14 युनिट सेल्स. ठीक आहे, आता ते 14 प्रकार कसे आहे, का बरं असं झालं, म्हणजे काय चेंज करावं लागलं किंवा कसं? सरळ सरळ आहे बघा. लॅटिस पॉईंट तुम्ही बदलवले, पॉईंट बदलवले, त्यानुसार तुम्ही पार्टिकल वेगळा लावा. ठीक आहे, वेगळा इन द सेन्स त्या तसा लावा लागेल किंवा तिथे लावा लागेल. समजा मी इथं पॉईंट देतो, इथं देतो, तुम्हाला हा स्ट्रक्चर असा हे समजून घ्या. म्हणजे लॅटिस पॉईंटवर डिपेंड असेल आणि म्हणून मला सांगते 14 प्रकारे आपण तुम्ही लॅटिस पॉईंट अरेंज करू शकता. मग आता पहा 14 प्रकार कसे मी तुम्हाला सांगतो. 14 प्रकारमध्ये समजून घ्या. 7 क्रिस्टल सिस्टीम्स. याच्यामध्ये 7 क्रिस्टल सिस्टीम आहे. पहिली सिंपल क्युबिक, नंतर ऑर्थोरोम्बिक, नंतर टेट्रागोनल, नंतर मोनोक्लिनिक, नंतर रोम्बोइडल, नंतर ट्रायक्लिनिक आणि नंतर लास्टमध्ये तर हेक्सागोनल. असे 7 सिस्टीम. ठीक आहे, तर सिंपल क्युबिकचे टाईप्स पडतात ते 3. जरा 3 टाईप्स ऑफ सिंपल क्युबिक मी सांगतो. मग यानंतर ऑर्थोरोम्बिकचे किती पडतात? ऑर्थोरोम्बिकचे पडतात 4. हां, टेट्रागोनलचे पडतात 2, मोनोक्लिनिकचे पडतात 2 आणि बाकी सगळ्यांचे 1 फक्त 4 आणि 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. मग ते 14 आहे तर टाईप्स कोणते? म्हणजे याच्यामध्ये 3 टाईप आहेत. सिंपल क्युबिकचे 3 टाईप आहेत. 3 टाईप कोणकोणते पहा. पहिला असतो सिंपल SSD. तुम्ही सिंपलला SS लिहायचं शॉर्टमध्ये, सिंपल क्युबिक. दुसरा राहील BCC आणि तिसरा राहील FCC. म्हणजे सिंपल क्युबिकचे 3 टाईप जर असेल तर कोणकोणची असेल? सिंपल क्युबिक और प्रिमेटिव्ह म्हणत आला SS, BCC, FCC. ऑर्थोरोम्बिकचे 4 प्रकार आम्ही दिले. तर सरळ सरळ 4 प्रकार त्याच्यामध्ये असेलच. म्हणजे कोणकोणची असेल? SS, BCC, नंतर FCC आणि BCC. ठीक आहे, याच्यामध्ये टेट्रागोनलमध्ये 2 पार्ट्स म्हणजे 2 टाईप्स आहेत. कोणकोणचे? सिंपल BCC, SS आणि BCC. हां, मग याच्यामध्ये सुद्धा 2 पॉईंट तर कोणते असेल? हां, इथं गडबड न करता लक्षात घ्या. तुम्हाला हे वाटत असेल का इथं जसं 2 घेतले तर SS आणि BCC आहे, तर पण मोनोक्लिनिकमध्ये सिंपल आणि मग बेस. ठीक आहे, कोणचा? SS आणि इथं थोडासा चेंज आहे बाकी. हां, आता एक आहे तर कोणता राहणार? सिंपल. बस सगळ्यांचे सिंपल SS आणि SS. बघा तुम्ही मोजा, हे टोटल 14 आहे, टोटल 14 आहे. असं म्हणणं होतं प्रवाहाचं का 14 वेळ तुम्ही अरेंज करू शकता लॅटिस पॉईंट आणि त्यानुसार सरळ सरळ तुमचा युनिट. म्हणून आता युनिट सेलमध्ये पार्टिकल्स असतात तर असतात किती? ठीक आहे, हां, त्याच्या आधी समजून घ्या. युनिट सेलचे एक रफ डायग्राम बनवतो, छोटी डायग्राम बनवतो. समजा 3 डायग्राम काढायचं, 3 डायग्राम काढायचं काम करतो. समजा हा बरं, हे जे आहे ॲक्सिस याला नाव द्या A. ही जी ॲक्सिस आहे याला नाव द्या B. ही जी ॲक्सिस आहे याला नाव द्या C. हे A B C R ॲक्सिस. ठीक आहे, आता ॲक्सिस असेल तर त्याचं काहीतरी कोणतं असेल. हा जो कोन आहे ना याला नाव द्या अल्फा. ठीक आहे, हा जो कोन आहे याला नाव द्या बीटा आणि हा जो कोन आहे याला नाव द्या
Hence, alpha, beta, and gamma are the angles. ठीक, समजा सिंपल. ठीक, 3 डायग्राम. आता नंबर ऑफ पार्टिकल्स. आता सिंपल केमिकमध्ये किती पार्टिकल्स असतात, बॉडी सेंटरमध्ये किती असतात, फेस सेंटरमध्ये किती असतात, किंवा बेस सेंटरमध्ये किती असतात. चल, सिंपल केमिकमध्ये किती असतात. तर एक लक्षात घ्या, तुम्ही समजा एक चौकोन घ्यायचा, सरळ सरळ हा एक चौकोन घ्या किंवा कोणतं एक असे आकृती घ्या. याच्यामध्ये तुम्हाला किती कोपरे दिसतात, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, म्हणजे किती कोपरे, 1/8. असे किती कोपरे आहेत, 8. याचा आन्सर आहे 1. हेच नंबर ऑफ पार्टिकल्स इन एस इज 1. ठीक. बीसीसी मध्ये किती, बीसीसी मध्ये काय राहते, बीसीसी मध्ये मधामध्ये पार्टिकल राहते आणि कोपऱ्यामध्ये अर्ध्या कोपऱ्यामध्ये पार्टिकल राहते. म्हणजे बघा, समजा तुम्ही एका लिंबाचे 2 भाग करा, त्या 2 भागाचे अजून 2 भाग करा, आणि त्या 2 भागाचे अजून 2 भाग करा, म्हणजे एका लिंबाचे 8 भाग करता येतात. ते प्रत्येक मग एका लिंबाचे 8 भाग केले, पहिला भाग इथं लावा, दुसरा इथं लावा, तिसरा इथं लावा, चौथा इथं लावा, 5वा 6वा 7वा 8वा, म्हणजे लिंबू एकच झाला, पण 8 भागात गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असे ते. आणि बीसीसी त्याच्यामध्ये मधामध्ये एक राहतो आणि कॉर्नरला आहे, म्हणजे एकूण किती झाली 2. हे 1/8 प्लस मधात झाले असे आन्सर. एफसीसी मध्ये काय, फेस सेंटरमध्ये काय, बघा या फेस सेंटरमध्ये काय होते. आता याला फेसेस किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 फेसेस आहेत. प्रत्येक फेसवर अर्धा अर्धा आहे, म्हणजे 6 फेस आहे. तर किती झाले ते, सरळ सरळ 3 झाले, म्हणजे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, एकाचे 2 भाग करा. म्हणजे पहिल्या समजा एक लिंबाचे 2 भाग करा, एका मोठ्या लिंबाचे भाग करा 2 झाले, दुसऱ्याचे भाग करा 2 झाले, तिसऱ्याचे भाग करा म्हणजे 3 लिंबाचे 6 भाग. ठीक आहे, आणि हे जे पॉईंट्स आहेत हे तर आहेच, म्हणजे कॉर्नर्स किती आहे त्याच्यामध्ये, 1/8 प्लस किती फेसेस आहे समजा. आता त्याच्यामध्ये फेसेस किती आहे हे लक्षात घ्यायचं, म्हणजे किती लागणार आहे, असे किती आहे 6. सरळ आन्सर. ठीक आहे, 3 आणि 4, म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन एफसीसी इज 2. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बेस सेंटरमध्ये काय होते, बेस सेंटरमध्ये कॉर्नरला पार्टिकल राहतात, म्हणजे टोटल कॉर्नर किती झाले, 4 आणि 4 8 कॉर्नर झाले, म्हणजे 8 पार्टिकल नाही, एक पार्टिकल 8 कॉर्नरमध्ये, म्हणजे एकच पार्टिकल झालं. आणि या साईडनं आणि या साईडनं कुठेही म्हणा तुम्ही, इथं म्हणा किंवा इथं म्हणा किंवा इथं म्हणा किंवा इथं म्हणा, कोणत्या एका साईडनं बेसना अर्धा अर्धा पार्टिकल्स राहतात. बेस सेंटरमध्ये सुद्धा तसंच राहील, 1/8 प्लस 1/2. सरळ सरळ पार्टिकल हे अशा प्रकारे. सिंपल केमिकमध्ये 1 पार्टिकल, बीसीसीमध्ये 2 पार्टिकल्स, एफसीसीमध्ये 4 पार्टिकल्स, बेस सेंटरमध्ये सुद्धा 2 पार्टिकल्स. ते समजू. ठीक आहे, आता चला आपण चालू. आता यानंतरचा टॉपिक थोडा महत्त्वाचा आहे, बघू. ठीक, यानंतर सरळ नेहमी क्वेश्चन असतो किंवा एक महत्त्वाचा टॉपिक आहे या युनिटमधला, रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी, एज लेंथ अँड मोलर मास. बघ, रिलेशनशिप बिटवीन काय रिलेशन आहे यांच्यामध्ये, म्हणजे डेन्सिटीचं रिलेशन मोलर मास सोबत आहे का, एज लेंथ सोबत आहे का, हे रिलेशन आपल्याला पाहायचं आहे, सिद्ध करायचं आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, तुम्ही शांततेनं समजा. तुम्हाला सगळ्या आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी इक्वल्स टू मास आपण. चला ठीक, मग आपण आता डेन्सिटीला काय म्हणतो असतो, समजा आता रो डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन मास अपॉन. म्हणजे तुम्हाला डेन्सिटी काढायची असेल तर मास काढावा लागेल आणि व्हॉल्यूम काढावं लागेल. चला ठीक आहे, आता आपण काय काढावं लागेल, म्हणजे मास काढावा लागेल. ठीक आहे, मास ऑफ अ युनिट सेल. आता कशाशी रिलेटेड पाहणार आहे आपण सगळं, हे युनिट सेलशी रिलेटेड. ठीक आहे, मास ऑफ युनिट सेल. आता एका युनिट सेलचं मास कसं आहे बघा, त्या युनिट सेलमध्ये पार्टिकल्स किती रे, म्हणजे एका पार्टिकलचं वेट
आणि असे किती पार्टिकल आहेत. समजा क्लास मला एका पूर्ण क्लासचं वजन काढायचं आहे. समजा इमॅजिन गोष्ट, त्या क्लासमध्ये किती पोरं आहेत आणि प्रत्येक पोराचं वजन किती आहे, बरोबर. म्हणजे काय म्हणजे समजा ही पेटी, याच्यामध्ये काही समजा काही गोष्टी आहेत, ठीक आहे. मला या पेटीचं वजन काढायचं आहे. समजा या पेटीमध्ये किती गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं मास किती आहे. आता पार्टिकल्स असेल तर प्रत्येक पार्टिकलचं मास सारखंच राहणार. मास ऑफ युनिट सेल इक्वल्स टू m into n. हे दोन्ही स्मॉल आहे. m into n. m is the mass of one particle. 1 second.